दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही एका नवीन बिझनेसला सुरुवात करतोय. हेल्दी म्युस्ली ड्रायफ्रुट्स लाडू स्वतः बनवून सेल करायचं. आपण सगळेच वेगवेगळे ड्रायफ्रुट्स खायला खूपच कंटाळा करतो, पण तुम्ही रोजच्या आहारात हा एक लाडू खाल्लात तरी खूप भारी आहे. आम्ही अगोदरपासूनच हे लाडू बनवायचो फॅमिली फ्रेंड्ससाठी. सो त्यांनीच आम्हाला ही आयडिया दिली. सो ज्यांना ज्यांना लाडू हवे असतील त्यांनी मला डीएम करा. लाडू बनवून झाल्यावर आम्ही संध्याकाळी आमच्या ऋतू गार्डनच्या माऊलीच्या पाया पडायला गेलो. हे माऊली सगळ्यांना सुख समृद्ध आणि हेल्दी ठेव. देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पोहोचलो लास्या डान्स अकॅडमीला. निकिता येथे कथ्थक शिकते. सो दसऱ्याच्या निमित्ताने घुंगरू पूजेसाठी अकॅडमीला आलो आहोत. पूजा झाल्यावर जशी तबल्यावर थाप पडताच सगळ्या स्टुडंटनी आपापले कलागुण दाखवले. खूपच प्रसन्न वाटलं. निकिताला असं परफॉर्म करताना पाहून खूपच भारी फील झालं. लवकरच निकिता स्टेजवर सुद्धा क्लासिक परफॉर्मन्स सादर करेल याची मला खात्री आहे. राजश्री मॅम खूपच छान पद्धतीने सगळ्यांना शिकवतात. निकिताला एक परफेक्ट गुरु भेटला आहे. दसरा सेलिब्रेशन करून झाल्यावर आम्ही परत घरी आलो. श्रद्धाने निकिताला जुगाडू नऊवारी साडी नेसवली. छान दिसते निकिता. खाली मंडळात सगळ्यांना हाय हॅलो बोललो आणि आम्ही भंडाऱ्यात प्रसादासाठी लाईन लावली. आता भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऋतू गार्डनच्या माऊलीचा विजय असो.